अख्ख्या देशभरात पत्रकारांचा आवाज बनलेली संघटना म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया आणि व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या वतीने आज बाळशास्त्री जांभेकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि त्या पत्रकाराच्या दिनाच्या निमित्ताने व्हॉइस ऑफ मीडियाचे जमलेले या ठिकाणी सर्व कार्यकारी सदस्य, अध्यक्ष, सन्माननीय निरुपेशजी पाटील आणि त्यांचे सर्व सदस्य यांनी या ठिकाणी मी आज पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या उदात्त हेतूने आणि ज्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली, दर्पण नावाचं साप्ताहिक सुरू करून, आणि तो अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी ते दर्पण नावाचं साप्ताहिक होतं. आणि त्यातून ते पहिली मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली. आणि त्यावेळीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. असं असताना सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या ठिकाणी अनेक प्रसंग अंगावर झेलून आमचे पत्रकार मित्र या ठिकाणी आपली पत्रकारिता करत असतात. त्यांना कोणतीही आज तक कोणतेही तसं कायद्याचं प्रोटेक्शन तसं मोठ्या प्रमाणात नाही. राजकीय दबाव असतील, राजकीय हल्ले असतील किंवा राजकीय टीकाटिप्पणी असेल, हे सगळं झेलून आजचा पत्रकार हा ठामपणे उभा आहे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी. आणि हे सर्व काम माझे सगळे साथीदार प्रामाणिकपणे करतात, याचा मला अभिमान आहे. सिंधुदुर्गातील पत्रकारिता ही पारदर्शक पत्रकारिता आहे असं म्हटलं तर कुठे वावगं ठरणार नाही. कारण पत्रकार सिंधुदुर्ग हा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात विसरलेला सिंधुदुर्ग आहे, विस्तारलेला सिंधुदुर्ग आहे. आणि सह्याद्रीच्या कड्याकापर्यंतून येणारे माझे सगळे पत्रकार बांधव शहरात येऊन पत्रकारिता करतात आणि शहरात आपलं नाव करतात. यासारखी दुसरी गोष्ट वाखाणण्याजोगी दुसरी गोष्ट नाही असं या ठामपणे मी सांगेन. आज सावंतवाडी शहरात काम करणारे बहुतांशी पत्रकार हे ग्रामीण भागातून येऊन या ठिकाणी रुजलेले आहेत. या ठिकाणी आपलं त्यांनी नाव केलेलं आहे. अशा पत्रकारांच्या पाठीशी राहणं ही सर्वांचीच काळाची गरज आहे आणि सर्वांनी त्यांना सहकार्य करणं ही काळाची गरज आहे. कारण सध्याच्या या धावपळीच्या युगात सध्याच्या जो आज एक नवीन ट्रेंड येतोय अंमली पदार्थांचा, गांजा जो आहे, चरस गांजा जो आहे, तो आज राजरोसपणे जशी सिगारेट दुकानात मिळते तसे आज चरस गांजा मिळतोय. आणि युवा पिढी जी आहे, कॉलेजमध्ये महाविद्यालयीन युवा पिढी आहे, या व्यसनामध्ये भरकटलेली आहे आणि पूर्णपणे ते आयुष्य आपलं बर्बाद करण्याच्या ते मार्गावर आहे. यांना कुठेतरी मार्गावर आणण्यासाठी, यांना कुठेतरी जागेवर आणण्यासाठी प्रत्येक पत्रकाराने आपल्या लेखणीचा वापर करावा असं या निमित्ताने, आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने माझ्या पत्रकार बांधवांना मी आवाहन करतो. कारण ही भावी पिढी आहे, आता नाही तर कधीच नाही. त्यांना आताच या ठिकाणी रोखलं पाहिजे, आताच या ठिकाणी आपण त्यावर परखडपणे लिहिलं पाहिजे. कारण एखाद्या दारूचं व्यसन मी समजू शकतो, परंतु गांजा चरस एकदा तुमच्या मेंदूमध्ये शिरलं की ते बाहेर पडत नाही. तो माणूस 100% आपली बर्बादी आयुष्याची करून घेतो. म्हणून या व्यसनासारखं दुसरं घातक व्यसन नाही. पाश्चिमात्य देश आज आमच्या देशाकडे तरुणांचा देश म्हणून पाहत आहे. का पाहत आहे तर आमच्याकडे निर्व्यसनी देश आमचा आहे. परंतु हे पाश्चिमात्य देशाचे आता जे काय फॅड आहेत, तिकडचं जे काय सगळं आहे ते आमच्या देशात येऊ लागलेलं आहे. क्षणिक सुखासाठी काही जण नीतिभ्रष्ट होत आहेत आणि ही व्यसनं आपल्या जिल्ह्यात सध्या फोफावत आहेत. याला प्रत्येक पत्रकाराने जागृत राहून सजग नागरिक म्हणून या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडावं असं या निमित्ताने मी आवाहन सगळ्या पत्रकारांना करतो. आणि या ठिकाणी मला बोलून आपण जो मान सन्मान दिला त्याबद्दल व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गचे मी आभार मानून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.